सक्सेसफुली महाराष्ट्राच्या आरोग्याबाबत धोक्याची घंटा वाजवणारी आकडेवारी समोर आली आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहार यामुळे राज्यातली प्रत्येक तिसरी व्यक्ती जाड किंवा लठ्ठ असल्याचं निष्पन्न झालंय. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 6च्या आकडेवारीतनं ही बाब समोर आली. इतकंच नव्हे तर राज्यात लठ्ठपणाबरोबरच मधुमेहाचाही धोका वाढताना दिसतोय. सुमारे 17%हून अधिक पुरुष आणि 16% महिलांमध्ये रक्तातली साखरेची पातळी धोक्याच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं आढळलंय. विशेष म्हणजे शहरी भागात ही समस्या आणखी गंभीर आहे. दुसरीकडे कुपोषणाचं आव्हानही कायम आहे. राज्यातील जवळपास 18% पुरुष आणि महिला अजूनही कमी वजनाच्या श्रेणीत मोडतात. म्हणजेच महाराष्ट्रासमोर सध्या दुहेरी संकट उभं आहे. आरोग्यासंदर्भातलं असंच चित्र आहे. गेल्या 3 महिन्यांपासून बंद असलेलं भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून दर्शनासाठी सुरू होणार आहे. मंदिरातील भव्य सभामंडप उभारणीचं आणि पायरी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे. 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिराच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं होतं. कुंभमेळ्यातले बहुतांश भाविक भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी येण्याची शक्यता